शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असं आमिष दाखवून तसेच लोकांना संमोहित करून तिघा जणांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातलाय। विशेष म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपी अटक केली जात नाहीये असा आरोप गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केलाय। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून तिन्ही आरोपींना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्वांना जेरबंद करावे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली। तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचे कौतुक करून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहनही प्रधान यांनी केलंय। शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट फायदा करून देण्याचा आमिष दाखवून सुमारे 1000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली। या गुंतवणूकदारांनी मनोज प्रधान यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत मनोज प्रधान यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा पर्दाफाश केलाय। या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे। 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे। 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणेची ईओडब्ल्यूला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे। तसंच आपल्या माध्यमातून लोकांना सांगायची एक इच्छा आहे की असं 4% आणि 5%च्या आमिषाला भूल पडू नका। कोणीही तुम्हाला 4-5% इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न देऊ शकत नाही। त्यामुळे आता जेवढी लोक फसलेत त्याच्यावरच आटपतं घ्यावं। आणखीन अशा पॉन्झी स्कीम्स आपण ज्याला म्हणतो त्या खूपशा फ्लोट होतात त्या महाराष्ट्रात, पण त्याला भूल पडू नका हे सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आलो। डॉक्टर स्वाती, मी अंधेरीला राहते। माझ्या सासू सासऱ्यांची एका स्कीममध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्यांची खूपच मोठी फसवणूक झाली आणि नंतर आम्हाला कळलं की ती स्कीम खूप व्यापक स्वरूप आहे त्या फसवणुकीचं। टोटल 1200 लोक इन्व्हॉल्ड आहेत आणि 180 करोडचा घोटाळा आहे अशा। आणि ह्यातले सगळे जे फसलेले लोक आहेत हे 90% पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन लोक, वयोवृद्ध लोक याच्यामध्ये फसलेले आहेत। तर आमची याच्यामधून एवढीच इच्छा आहे की आम्ही फसले आहोत, आणखी कोणी फसायला नको। दुसरी गोष्ट, पोलीसनी लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे। जे मास्टर माइंड आहे प्रीती राणे, जी या सगळ्याची जबाबदार आहे, सूत्रधार आहे, तिच्यावरती ऍक्शन अजून झालेलीच नाहीये, तिच्यावरती केस पण झालेली नाहीये। तर तिला लवकरात लवकर तिच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि लवकरात लवकर सागर राणे आणि सागर कारवडेकर आणि सचिन राणे जे आणखी 2 यातले इन्व्हॉल्ड लोक आहेत, जे आरोपी आहेत, त्या लवकरात लवकर यांना पकडून पुढची कारवाई सुरू व्हावी, सो दॅट जे हे फसलेले दुर्बल लोक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल। मी त्यांचा ऍक्च्युली स्टुडंट आहे। 2020 मध्ये त्यांनी मला टीव्हीची ऍड बघून त्यांना कॉन्टॅक्ट केलेला। तर त्यांना मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं प्रीती मॅडमने, त्यांच्या स्वतःसमोर तिकडे त्यांच्या ऑफिसमध्ये माझी मीटिंग झाली। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण हे स्टुडंट लोकांसाठी ही स्कीम ही करतोय, म्हणजे लॉकडाऊनमध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये। तर त्या हिशोबाने मी त्यांच्याकडे स्टार्टिंगला 2 लाख रुपये गुंतवले होते, नंतर 3 लाख। तर मला पहिला वर्षभर त्याचं व्यवस्थित आलं पे आउट, मग त्यांच्यावरती माझा विश्वास बसला। त्यानंतर मी त्यांच्याकडे अजून हे मुद्दल गुंतवली, असे त्यांनी मला 2 वर्ष दिले सतत। नंतर मला त्यांनी चेक दिले, पण चेक बाउन्स झाले। त्याच्यानंतर ते प्रत्येक महिन्याला मला कारण देत गेले। त्यानंतर मला लक्षात आलं की हे आपले फसवणूक झालेली आहे म्हणून। काय म्हणणं आहे आमची मागणी एकच आहे की ह्या प्रकरणामध्ये जे गुन्हेगार आहेत तर त्या सर्वांना लवकरात लवकर अटक व्हावी, एवढीच मागणी। आणि आमचे जे अमाऊंट म्हणजे जे आमची मुद्दल तिकडे अटकले ते आम्हाला मिळावी, एवढीच आपल्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे।